गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आपलं चॅनल आहे म्हटलं लहान, आणि अशा लहान चॅनलवर जगविख्यात व्यक्ती म्हणजे ज्यांनी हे त्यांची माहिती सांगायची जरूरत नाही, पण ते माहितीसाठी सांगायची जरूरत आहे की ते पद्मभूषण आहेत, पद्मश्री आहेत, त्यानंतर सारं जग ते ओळखतील. एवढ्या मोठ्या माणसाची मुलाखत बा गन्ना का फन्नावर कशी दिली म्हणजे तुम्हाला एवढी विचार. त्याच्यासाठी मी अगोदर सांगतो, अमेरिकेनं जेव्हा आपल्याला कम्प्युटरचे पार्ट देण्यास नकार केला होता, तेव्हा आपल्या भारतातील सर्व तज्ज्ञांना राजीव गांधींनी एका जागी बसवलं आणि ते एका जागी हजारो इंजिनियर म्हणा की काही म्हणा, आता आपली भाषा थोडीशी खेळवड असल्यामुळे ते एका जागी बसवल्यानंतर जेव्हा त्यांनी विचारलं की आपण हे जे पार्ट अमेरिका आपल्याला देत नाही आहे किंवा जास्त पैसे लावते, अशा वेळेस हे पार्ट किंवा हे संगणक आपल्या भारतात कोण तयार करू शकतंय, तर हजारो त्या लोकांमधून फक्त एकच हात उंचावला गेला होता, ते म्हणजे डॉक्टर विजय भटकर. आता आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. आमचं चॅनल आहे म्हटलं लहान, आणि तुम्ही एवढं मोठं जग विख्यात माणसं आहे म्हटलं, आमच्या चॅनलवर तुम्ही मुलाखत देऊन आले का नाही, आम्हाला तसं धन्य झालं जसं की आम्ही संतालेत भेटलो. आणि ओरिजिनल तुम्ही संत आहात म्हणते, कोण की ते गणेशराव रामेकर आहेत, त्याने तुमच्या पुस्तक लिहिलंच मध्ये आधुनिक संत. आणि आज म्हटलं गजानन भारसागडेचा वाढदिवस आहे. हो, फार आनंद आहे की आपण सर्व जमलो आहे. त्या हिशोबात म्हटलं मला तुमच्यासोबत बसायला भेटलं आणि मुलाखती घ्यायला भेटली. पण का हो, आजकालचे लेकरं म्हटलं कानवेंड इकडे तिकडे जातात, तुम्ही म्हटलं शिक्षण म्हणते जिल्हा परिषद मुरंब्याला घेतलं म्हणते. शिक्षण जिल्हा परिषद शाळे, ती म्हणजे जिल्हा परिषद शाळा नव्हती, ते होतं एक मंदिर, राम मंदिर. राम मंदिरात आमच्या गावातले जे काही त्यावेळेस प्राथमिक शाळा शिकणारे होते, तिथे आम्ही प्राथमिक शाळा तयार केली होती. आणि त्या व्यवस्थेमध्ये मी आणि माझा भाऊ अविनाश, माझा हट्ट होता की मी शिकेल तर अविनाशच्या बरोबर. तो 2 वर्षांनी माझ्या मोठा होता, पण मी ते हट्ट धरला होता की याच्याच बरोबर बसेल, याच्याच बरोबर परीक्षा देईल, आणि असं करत करत आम्ही पुढे जाऊन पूर्ण शिक्षण घेऊ. अबे भाऊ हो, तुम्ही जिल्हा परिषद शाळेला तुच्छ समजता. अबे त्या कॉन्व्हेंट मध्ये 12वी शिक्षण घेणारे शिकवतात, आणि तरी लेकरं म्हटलं पुढे जात नाहीत. पण जिल्हा परिषद मध्ये तुम्ही शाळेत शिकत ना, हे ज्वलंत उदाहरण आहे. म्हटलं जगविख्यात जैन संगणकाचे जनक म्हणतात बाबा रे. संगणकाचे जनक ते आपल्या जवळ आहेत, ते जिल्हा परिषद शाळेत शिकले. आता त्यावेळेस पेक्षा आताचे मास्तर तर लय हुशार आहेत. असे म्हटलं विजय भटकर जिल्हा परिषद शाळेत याच्यावरून काही शिका, नाही ह्या जिल्हा परिषद शाळा साऱ्या बंद पडतील बाबा. मग पुढचं शिक्षण कुठे झालं? त्यात एक सर्वात महत्वाचं होतं की आमच्या शाळेमध्ये कोणतीही लॅबोरेटरी नव्हती त्या काळामध्ये त्याच्यामध्ये. तर मी आणि अविनाश दोघांनी ठरवलं की इथं लॅबोरेटरी नाही आहे. बाकीचे ज्यांनी लॅबोरेटरी शोधून काढल्या त्यांना कुठं लॅबोरेटरी होत्या, त्यांनी कशा केल्या? त्यांनी स्वतःच पुन्हा अधिक प्रश्न की जगविख्यात नोबेल लॉरेट भारतापासून, नोबेल लॉरेट C.R. रमण हे भारताचे पहिले नोबेल लॉरेट आणि एकमेव नोबेल लॉरेट, हे असे म्हणायचे तुम्ही का करत नाही, तुम्ही हे इक्विपमेंट का करत नाही. नेहमी आपल्याजवळ नाही, आपल्या जवळ इन्स्ट्रुमेंट नाही, ते नाही. अविनाश आणि मी ठरवलं आपणच काय करायचं. तुमची या मातीशी नाळ कशी जोडली खेडे विभागात? अजूनही तुम्ही तुमच्या गावात आल्यानंतर तुम्ही पायदळ गावात फिरता, लोकांसोबत संवाद साधता. तिथे एवढे मोठे जगविख्यात व्यक्ती आज गावाची नाड तोडून काही लोक अमेरिकेत अशा ठिकाणी राहतात. तुम्ही त्या प्रकारे
अमेरिकेत का गेलं नाही, गावासोबतच का राहिले? त्यांच्याकडे पण खरोखर म्हणजे ती ही प्रेरणा कशी निर्माण झाली. माझे टीचर होते राव गुरुजी तिथले, एकच टीचर. आज शाळेची परिस्थिती काय, एक म्हणजे आमच्या वेळी एकच टीचर, एकच रूम, एकच खडू, त्याच्यामध्ये ते सर्व असताना आपण कधीच काही करू शकणार नाही. असं मला दाखवायचं नव्हतं, पण एक होत गेलं. जी जिद्द होती त्याच्यामध्ये, एक टीचर पूर्ण शाळा 4थी पर्यंत त्यावेळेस चालवू शकतो आणि चांगली चालवू शकतो, आदर्श शिक्षण देऊ शकतो. गजानन पाटील भारसाकडे यांनी इथं गोरक्षण टाकलं आणि बोलता बोलता गजाननराव भारसाकडे यांनी सांगितलं होतं की गणेश म्हणे माझी इच्छा नव्हती म्हणे गोरक्षण टाकायची, कारण की मी बाकीचे गोरक्षण पाहिले, त्यांची स्थिती आणि परिस्थिती पाहिली. पण जेव्हा डॉक्टर भटकर यांनी सांगितलं म्हणे की गजाननराव एक गोरक्षण मला तुमच्या इथं पाहण्यास मिळालं पाहिजे आणि ते सुसज्ज, ती प्रेरणा तुमच्याकडून त्यांनी घेतली. उद्घाटनही तुम्हीच केलं, पण आज ते गोरक्षण कित्येक वर्षानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला समाधान काय वाटलं आणि इथे का यावं असं वाटलं? आपण इथे जमलो, हा जो अनुभव होता 1 तासाचा किंवा 1.5 तासाचा, असा अनुभव मला माझ्या IITच्या लॅबोरेटरीमध्ये आता. म्हणजे हे एक लक्षात ठेवा, सध्या जे इथे बसलेले आहेत गजाननराव भारसाकडे यांच्या पारिजात, त्याला हॉटेल म्हणून पहिल्यांदा ते परिचित होतं, ते आता गोरक्षण म्हणून झालं. पारिजात गोरक्षण मधून जगविख्यात संगणकाचे जनक, पद्मविभूषण, पद्मश्री, ते आज इथे येऊन म्हणतात, नाव येत नाही, काय म्हटलं ते ना, IIT. ते आता ते समजून घ्या तुम्ही, जेले समजलं असेल त्याने समजा, जेले समजलं नसेल ते माझ्यासारख्यात असं समजा. IITत म्हटलं जे त्यांना समाधान मिळालं नाही लॅबोरेटरी, IITच्या लॅबोरेटरी, ते समाधान गजाननराव भारसाकडे यांच्या गोरक्षणवर मिळालं. हे फार मोठी अचिव्हमेंट, शब्द बरोबर आहे का? हो, जमलं, बजेट बसलं. अचिव्हमेंट त्यांना मिळाली, हे फार मोठे गौरवोद्गार आहेत. आणि ते गौरक्षण माऊली धांडे गावात त्या परिसरात आहे आणि त्या गावचा हा गन्ना खा बन्ना आहे. हे म्हटलं आमच्यासाठी लय भयानक झालं बा. हे प्रेरणा म्हटलं खूप जबरदस्त केली बा. आमचं गावही तुमच्या ज्यानं नामांकित झालं ना. हो ना, बरोबर. म्हणजे पण असं होऊ शकतं. फार जिद्दी माणूस आहे. आमच्या कबड्डी मंडळाचे मार्गदर्शन आहे. जेवण असलं की आम्हाला माहित आहे इथं जेवायला भेटते म्हणून आजही मस्त भेटलो. बरं, हे तर झालंच, पण आता उर्वरित जो काळ आहे, तुम्ही अमेरिका असे परदेशात गमावला नाही, तो आपल्या मातीशी जुळून राहिले. तुमचा जो उत्तरार्ध आहे, शरीर थकलं, कानही थोडेसे कमी झाले, नाही झाले? मला वाटत नाही, कारण की ती आंतरिक होती. मनात काय की हे करू शकणार नाही कधी कधी म्हणतो मी, पण मला आजही तितकाच उत्साह, उत्साह महत्वाचा आहे, कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. आणि मी करू शकतो हा कॉन्फिडन्स मी नेहमी ठेवला, त्यामुळे पुढे गेलो. बरं, येणाऱ्या उत्तरार्धात म्हणजे उर्वरित जीवन हे तुम्हाला कुठं व्यतीत करायचं आहे? बरोबर. आणि हा मला एक प्रकारचा उत्साह जो निर्माण झाला होता, तो त्याच काळात निर्माण झाला. मी जगातले IITs, PhDची इन्स्टिट्यूट, लॅबोरेटरीज पाहिल्या, तरीही मला आज मुरंब्यातच येऊन शेवटचे दिवस काढायचे. त्याला शेवटचे दिवस म्हणजे तुमचा जन्म ज्या मातीत झाला, तीच माती शेवटी तुम्हाला पाहिजे. बिलकुल त्याच मातीत मला जायचं आहे. अहो, लोक म्हटलं माय बापाले स्वतःच्या गावात सोडून देतात,
बेवारस ते म्हटलं बाहेर परदेशात जातात, पण हे जगविख्यात तज्ञ हे म्हणतात की मला माझ्या खेड्यात मुरंब्यातच माती हवी. आमच्या इथे आमची सरपंच आहे आणि अखिल आहे आणि धनश्री हेच विचार हाही म्हणतोय. म्हणजे मी एकटाच म्हणत नाही, ती म्हणते की मला माझ्या जीवनाचा उद्देश काय, तर मला वाटते हे गाव म्हणजे जगातलं प्रसिद्ध गाव मला करून दाखवायचं. ही गोष्ट मात्र PhD पेक्षा BSc पेक्षा म्हणजे त्यापेक्षाही कठीण आहे. पण एक ही मुलगी करून दाखवत आहे, हा मुलगा करून दाखवत आहे. त्याचा म्हणतो की हेच मला आजही करायचं आहे. तरी मला फार स्वतःच आनंद झाला या गोष्टीचा. ते मी त्यांची मुलाखत घेतली, ते तर म्हणतात आमचं प्रेरणा साहेब तुम्हीच आहात, तुमच्या प्रेरणेने सर्व डेव्हलप होऊन राहिले म्हणते मुरंबा. म्हणजे माझं काहीच नाही, फक्त माझं एक्झाम्पल आहे एक प्रकारचं खरोखर. आणि जे जिल्हा परिषद शाळेत आता शिकून राहिले किंवा जे जिल्हा परिषद शाळेत बंद पडावर आल्या, यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मला हा प्रश्न नेहमी होतो की या अनेक शाळा बंद पडायला लागल्या, मराठी शाळा बंद पडायला लागल्या, पुढे काय होईल शिक्षण असं हा प्रश्न. पण मला वाटते की हा प्रश्न हे नाही की माझ्या लॅबोरेटरी किती आहेत, माझे टीचर्स किती आहेत. पण मी पाहतो की अनेक शाळेमध्ये टीचर्स नाही, पण त्या शाळेचा रिझल्ट फार चांगला आहे. आणि मी मला शिकवायला आवडेल एखाद्या प्रायमरी शाळेमध्ये खेडेगावाच्या. हे म्हणजे विशेषतः म्हणजे आपण तर त्याच्यासमोर बसवायची आपली लायकी नाही, त्याच्या पायाची धूळ आपण ते मुलाखतच्या हिशोबाने त्याच्यासोबत बसायला तरी भेटलो. म्हणजे एवढं मोठे जगविख्यात व्यक्ती हे म्हणतात की प्राथमिक शाळेत मला अजूनही शिकवायला आवडेल. म्हणजे या जिल्हा परिषद शाळा किती महान आहेत यांच्या शब्दांना आपल्याला माहित पडेल. नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती म्हणजे चान्सलर, एक चान्सलर माणूस ज्याच्या अंडरमध्ये कुलगुरू लोक काम करतात, त्या व्यक्तीने असं म्हणणं की मला जिल्हा परिषदला शिकवायला आवडेल, ही किती मोठी निष्ठा आहे. ही मुरंब्याच्या जिल्हा परिषद शाळेची किती मोठी ताकद आहे जे दादांच्या सोबत आहे. म्हणजे किती मोठी त्या मुरंबा गावच्या मातीचं हे महत्व आहे. मी तर म्हणतो की केंद्र शासनानं मुरंबा हे गाव संगणक क्षेत्राचं तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावं. नालंदा विश्वविद्यापीठाचे चान्सलर कुलपती हे जेव्हा या प्रकारे तुम्हाला जिल्हा परिषद शिक्षकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात किंवा तुम्हाला जिल्हा परिषद विषयी काय वाटते. आता मी आज 30 नोव्हेंबरला मी वयोमर्यादेप्रमाणे रिटायर झालो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. मी एक्सटेन्शनवर जाईल नाही जाईल तो नंतरचा प्रश्न. परंतु मी आज रिटायर झाल्यानंतर मी हा विचार करतो आहे की बेलोराची माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 8 संख्या आहे विद्यार्थ्यांची, तर मी तिथं जाऊन शिकवलं पाहिजे. माझ्यासारखेच अजून काही टीचर्स मी जमा केले पाहिजे आणि मी माझ्या शाळेला परत तेच वैभव प्राप्त करून दिलं पाहिजे जे वैभव ते जिल्हा परिषद शाळा स्थापन झाली त्या दिवशी होतं. असा विचार, असे आशीर्वाद सुद्धा मी या स्टेटमेंटवर दादांनी जे आज फार मोठं विधान केलं की मला जिल्हा परिषद शाळेत शिकवायला जायला आवडेल, तर दादांनी इतकं म्हटलं तरी तो मोठा आशीर्वाद आहे. पण आज आम्ही आमच्यासारख्या टीचर्स लोकांनी आपल्या गावच्या जन्मगावच्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन शनिवार रविवार तरी शिकवायलाच पाहिजे या मताचा या मुलाखतीच्या निमित्ताने मी असं बोलतो आहे. गजानन दादा, आपल्या चॅनलला अशी मुलाखत तर कोणी देतच नाही. आणि आपलं चॅनल आहे गन्ना का फन्ना तळका फळका, म्हणजे बोलल्याबरोबर तोंड ठेचते. पण आता हे तर जगविख्यात काम आहे. पण अशा माणसाची मुलाखत तुमच्यामुळे आपल्या चॅनलवर भेटली का नाही, फार आनंद झाला.